माहिती आपण आत्ताच पाहिली। पोलीस मात्र अजूनही या गोष्टीची खातरजमा करू शकले नाहीयेत। त्यामुळे पोलीसच आरोपीला पाठीशी घालतायत का असा प्रश्न निर्माण होतोय। कारण गोळीबार करणारी व्यक्ती ही आमदाराच्या जवळची असल्याची सूत्रांची माहिती आहे। दौंड तालुक्यातील कला केंद्रामध्ये गाणी वाजवण्यावरून 2 गटात वाद झाला होता आणि या वादातूनच गोळीबार झाल्याची माहिती आहे। परंतु पोलीस अजूनही याचा छडा लावू शकले नाहीयेत। त्यामुळे पोलिसांवरतीच प्रश्न निर्माण झालाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी। दौंड तालुक्यातील कला केंद्रामध्ये गोळीबार झाल्याची घटना घडल्याची माहिती मिळत आहे। मात्र याला पोलिसांनी अद्यापपर्यंत दुजोरा दिला नाही। खरं तर ही जी माहिती मिळत आहे त्याच्यामध्ये 2 गटांमध्ये वादावादी झाली आणि त्यानंतर फायरिंग झाल्याची घटना घडल्याची माहिती मिळत आहे। खरं तर या कला केंद्रामध्ये लावणीसह जे डीजेची गाणी आहेत ते देखील सादर केली जातात। आणि कोणत्या प्रकारची गाणी वाजवायची, लावणी वाजवायची का डीजे वरची गाणी वाजवायची, यामध्ये 2 गटामध्ये वाद झाला आणि त्यानंतर फायरिंग केली असल्याची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांच्या आधारे मिळते। मात्र या संदर्भात पोलिसांना विचारणा केली असता पोलिसांनी मात्र या सदर घटनेची चर्चा आहे ती दौंडमध्ये काल दुपारपासून सुरू झाली। त्यानंतर सदर ठिकाणी जाऊन या पोलिसांनी माहिती देखील घेतली। मात्र कोणताही प्रकार घडला नसल्याचं प्रथमदर्शनी पोलिसांनी सांगितलं। त्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे कोणती माहिती मिळते का याचा देखील पोलिसांनी तपास केला। मात्र सीसीटीव्ही मध्ये देखील काहीही आढळून आलं नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले। मात्र ज्या व्यक्तीनं गोळीबार केला आहे ती व्यक्ती एका आमदारांच्या जवळची आहे आणि त्याच्यामुळं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे की पोलीस जे आहेत ते याला पाठीशी घालतायत का। खरं तर एरवी मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असणारं पोलीस प्रशासन मात्र या गोष्टीची खातरजमा का करू शकलं नाही, या माहितीचे अद्यापपर्यंत उघड का करू शकलं नाही असा प्रश्न देखील उपस्थित होतोय। त्याचं कारण असे की 24 तास उलटून गेले तरी पोलीस मात्र सीसीटीव्हीच्या आधारे किंवा बाकीच्या गोष्टीच्या आधारे जे आहे ती माहिती घेत आहेत। मात्र पोलिसांवरती संशय बळावतोय। त्याचं कारण असे की पोलिसांनी या गोष्टीला आमदाराच्या जवळच्या व्यक्तीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न पोलीस करतायत का असा देखील सवाल जो आहे तो उपस्थित होतोय। आता पोलीस याच्यावरती काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, दौंड। ज्या कला केंद्रामध्ये गोळीबार झाल्याचा संशय